आणि यानंतर कोल्हापूरमधल्या अंबाबाई मंदिरामध्ये आज एक ऐतिहासिक घटना घडली आहे। कारण स्त्रीपूजकांचा विरोध, धक्काबुक्की, शाई फेकण्याचा प्रयत्न याच्यानंतरही तृप्ती देसाईंनी चुडीदारमध्ये गाभाऱ्यात जाऊन अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळालाय। भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी कोल्हापूरमध्ये विजयी रॅली काढून दर्शनाचा निश्चय जाहीर केला आणि त्यानंतर देवस्थान समितीने साडीतील महिलांनाच दर्शन घेता येईल असा फतवा काढला। त्यामुळे वातावरण तापलं होतं। तर चुडीदारमध्ये दर्शन घेण्याचा निर्धार तृप्ती देसाईंनी केला आणि त्यामुळे त्यांना विरोध करण्यासाठी कोल्हापूरमधील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र आल्या होत्या। दरम्यान स्त्रीपूजक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ नका असं तृप्ती देसाईंना सांगण्याचा प्रयत्न केला। त्यांना न जुमानता कडक पोलीस बंदोबस्तात तृप्ती देसाई महालक्ष्मी मंदिरात गेल्या, तरीही त्यांना धक्काबुक्की करण्यात आली। शिवाय शाई फेकीचाही प्रयत्न झाला। एवढंच नाही तर प्रचंड घोषणाबाजी आणि कुंकू फेकूनही त्यांना विरोध करण्यात आला। लोकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्हाला ताबडतोब कळायला आम्ही तिथं जाऊन त्यांना रोखलं। त्यांना सांगितले की बाबा तुम्ही करता हे बेकायदेशीर आहे, तुम्ही कायद्याचा मान राखा। तथापि त्यांनी उसर घालायचा प्रयत्न केला। त्यांनी म्हटलं की पोलिसांनी आम्हाला जेंट्स पोलिसांनी हात लावू नये, मग आम्ही आमच्या महिला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे।